9/7/2024 रोजी इथं आमच्या आदिवासी बांधवांनी धरणे आंदोलन एक दिवसाचं ठेवलेलं आहे आणि मी भारतीय जवान किसान पार्टी धुळे लोकसभाच्या माध्यमातून त्यांना जाहीर पाठिंबा देतो। कारण की मुळात हे आदिवासी असून यांच्यावरती सातत्याने राज्यकर्ते अन्याय करत आलेले आहेत आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज हे सर्व कर्मचाऱ्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर 36 जिल्ह्यांमध्ये आंदोलन निर्माण केलेलं एक दिवसाचं धरणे आंदोलन आणि आर्टिकल 342 अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांना आरक्षणाची तरतूद दिलेली आहे। परंतु आरक्षणाची तरतूद दिली असून सुद्धा शासनकर्ते जे लोक आहेत 25 आमदार आदिवासींचे आणि 4 खासदार हे मुळात यांनाच माहिती नाही, हे परराज्याहून आलेले घुसखोर आमदार इथं आमदारकी करतात आणि स्थानिक आदिवासींना 47 जमातींना वंचित ठेवतात। 47 जमातींचा कुठेही विकास झालेला नाही, त्यांचा निधी हा लुटून खाल्ला जातो आणि जे मुळात आदिवासी ते शासनामध्ये नोकरीला लागलेले असून त्यांना अधिसंख्य पदावरती म्हणजे घटनाबाह्य नियम काढून आणि त्यांना अधिसंख्य पदावरती वर्ग केलं आणि त्यांच्या नोकरीवरती टांगती तलवार केली। हे शासनाचं चुकीचं ध्येय धोरण आहे। म्हणून मुळात जे आदिवासी आहेत त्यांची चौकशी करण्याची गरज नाही, ते कास्ट सर्टिफिकेटवरती लागलेले आहेत, त्यांना वैधता देत नाही। हा शासनाचा एक मोठा षडयंत्र आहे। शासनाचाच अधिकारी, चित बी तुमची पट बी तुमची, तुम्ही सर्टिफिकेट देतात, तुम्हीच अवैध करतात आणि SIT नेमून तुम्ही घुसखोर आदिवासी जे आमदार आहेत त्यांची सखोल चौकशी करून आणि आदिवासी मुळात जो असेल त्याला न्याय देण्याचा तुम्ही प्रयत्न करा। अन्यथा भारतीय जवान किसान पार्टी अप्रो संघटनेच्या पाठीशी येणाऱ्या विधानसभामध्ये खांद्याला खांदा लावून लढा देईल आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा संपूर्ण प्रयत्न करेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।